कोल्हापूरची खास आणि चवीला नाद्याबद असलेली कोल्हापूरची पहिली सुप्रसिद्ध पावभाजी खायची असेल तर खासबाग मैदानच्या खाऊ गल्लीत मिळणारी विक्रांत पावभाजी खायला यायला लागते। 1978 पासून बनवली जाणारी ही पावभाजी टेस्टला एवढी भारी लागते की इथली पावभाजी खायला लोकांची अशी ढीग गर्दी होत असते। भरपूर बटर, फ्रेश भाज्या आणि खास कोल्हापुरी घरगुती मसाल्यांची चव ही या पावभाजीची खासियत आहे। मग चला तर बघूया ही सुप्रसिद्ध पावभाजी कशी बनवली जाते। अमूलचं बटर, त्यानंतर कांदा, कॅप्सिकम आणि टोमॅटो हे फ्राय केलं जातं। पावभाजी मसाला, नंतर थोडं मीठ, लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, काश्मीरी मिरची पेस्ट आहे ती बारीक करून भिजवून बारीक करून पेस्ट केली जाते। कलर आणि थोडंसं तिखट वाढवून भाज्या स्मॅश झाल्या की बटाटा आणि वटाणा येतो। आता बटाटा आणि वटाणा घातलेला आहे। आता हे स्मॅश केल्यानंतर ना आणखी थोडे मसाले टाकलेले आहेत। भाजी तयार होणार। भाज्या शिजवलेल्या घालायच्या, कच्च्या बटरमध्ये फ्राय करून मग त्यात वटाणा आणि शिजवलेला बटाटा घातला, त्यामुळे थोडंसं पिकवायला वेळ लागतो। तर 5 ते 10 मिनिटांनंतर तयार झालेली ही पावभाजी दिसायला तर एकदम खतरनाक आहे, त्याचबरोबर याची टेस्ट म्हणाल तर ती पण एकदम नादखुळा आहे। मग जरा म्हटलं इथं आलेलं पब्लिक आणि त्यांच्या पण काही प्रतिक्रिया तुम्हाला दाखवल्या पाहिजेत। विक्रांत पावभाजी एकदम छान आहे, टेस्टी आहे। आम्ही दरवेळी इथं आलो की ह्या भागात आलो की न चुकता खायत आलेलो आहे। एकदम पावभाजीचे व्हरायटीज पण भरपूर आहेत। 8-10 प्रकारचे वेगवेगळे व्हरायटीज मध्ये पावभाजी दिली जाते आणि प्रत्येक पावभाजी ही वेगवेगळी टेस्ट देते। विक्रांत पावभाजी एक नंबर क्वालिटी आहे, तशी तुम्हाला पाहिजे तशी ती तयार करून देतात। किचन पाहिजे, मिडियम पाहिजे, बाहेरच्या पेक्षा चांगले आहे। तर ही कोल्हापूरची सुप्रसिद्ध पावभाजी खायला खासबाग मैदानच्या खाऊ गल्लीत नक्की भेट द्या। याची टायमिंग आणि बाकीच्या डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत, त्या पण जरा चेक करून घ्या। आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण तेवढं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।